औंध, जयपूर, पिंपरी असली गावं लागत. सौरभला लिफ्टची रिक्वायरमेंट आहे तिकडे आणि हा एकटा वाचलाय. याची परतफेड करावी लागेल, याची परतफेड करावी लागेल. तरी तर आम्हाला निघायचं होतं 8 वाजता. घरातली सगळी गेले कधीच आणि आमची गँग आत्ताशी आली आहे. हा भाऊ हिंजवडीवरून आला नेहमीप्रमाणे. तोंडला पोहायला पण त्याला आता लाज वाटायला लागली. आईला मला तर काही 7ला फोन केलाय आणि स्वतःच आलेले. सचिन आणि निरंजन नाही सॉरी माय मिस्टेक ब्रो. सचिन आणि सोन्या गाडी आणायला गेलेत आणि सारंग आणि यश येतच. निघणार आहे आता आम्ही. सोन्या आपल्यासोबत नवरदेव जवळ कात्रज पर्यंत गेला तरी आम्ही अजून नवरदेवच्या दारातच आहे. चला लई लांब चला. आता गाडी आलेली आहे. बाबू गाडीचा नंबर बघा 4800. तर महेश भाऊच्या मामाची गाडी आहे. विष्णू चला तर निघालेला आहे आता. माग नेहमीप्रमाणे छोटे छोटे मेंबर बसवलेले आहेत. मध्ये गड्डेश आहे. मामाची गाडी होऊन करून बसतो आणि बस पैसे दिले आणि उलटी करणारा सौरभ मॉल पुढे बसलाय. गाडी फुल झालेली फुल. आणि हे तुम्ही पाहू शकता पवार चव्हाण शुभ सोहळा, शुभ मंगल सोहळा, ग्रँड वेडिंग. चला सिद्धेश्वर हायस्कूल आम्ही निघाले भुगाव मध्ये. आमच्याकडे सगळे हेवी ड्रायव्हर आहेत तुम्हाला सांगतो. हा निरंजन भाऊ ह्याच्या हातात गाडी दिली की सगळे नको नका धरून बसतात. काय धरून काय नको असं होतं. ह्याला बघू ह्याला गाडी चालवतो जरा धीर येतो. चालवतो तरी पण झोले एवढे देतो की सवलत वॅक होतं. आणि हसवाने याला डीपी शिवाय काय दिसत नाही. एकदा आला मामाची गाडी घेऊन आणि सेल्वेट लावायला धाड घेता आवाज मामान बघायचंच सोडलं याच्याकडे. दाद्या काय हेवी ड्रायव्हर आहे आणि सौरभ टीआर शिवाय काही चालवत नाही. त्याला ट्रक बिक सगळं लागतं. आणि यश भाऊला आम्ही गाडीच देत नाही कारण त्याला येत नाही. आणि ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या फक्त एका माणसासाठी आहेत. जाधव भाई उर्फ लॉरेन्स बाईची सिक्युरिटी. आणि मला आता सचिन भाऊ गाडी शिकवतात. ज्यावेळेस मी परफेक्ट होईल त्यावेळेस यांना ड्रायव्हिंग दाखवतो काय गाडी. तो टिशूने मागे रे मामा मारत मामा माझ्या हातात नाही ते. गाडीचे हाल बघून सोन्याचे हाल बघा. अरे सावऱ्या बस पटकन. अरे सोन्याच्या मामाची गाडी आहे बस. 4000 दिलेत मग 4000 इथं कोण बसणार याच्यावर मांडणं झालं. मिरेला उठवा. रिटर्न निघ घरी. सीट बसायचं याला. अरे त्याला येऊ दे बसू दे. वेळ नका घालू. तुमच्या आम्ही मागं बसलो. आम्ही असणार नाही तिथं. मागं बसलो.
ये बघ इकडं सगळी औंध, जयपूर, पिंपरी असली गावं लागायला लागल्यात. पुण्यात आले फील व्हायला लागले. जर आता जागा चेंज केलं सगळ्यांनी वैतगलीत. मला कधी उमळल्यागत होत नाही, यावेळेस व्हायला लागले. आता मागं बसल्यात. मॅप लावला एका साईडला. अजून जवळजवळ 2 तासाचं अंतर आहे. 100 किलोमीटर असेल. 150 किलोमीटरचं अंतर कापलंय. येस काय इलेक्शनला उभं राहिलंय काय. वन साइड ओढली. एवढं काय नाही. जाताना पण मी ओढतो, पण निरा एवढं नाही ओढलं. वन साईड 350 मारत रे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बघितलं ते अख्ख्या गाडीमध्ये 8 जण बसले. 8 जणांपैकी एक माणूस गायब आहे. कोण? सचिन भोंगळे शिकाव. तर आता दुपारच्या जवळजवळ 1:15 झालाय. विषय असा झालाय की सचिन भाऊनी नवीन कुर्ता घेतला होता जवळजवळ 800 रुपये खर्च करून. आणि तो कुर्ता फिटिंग करून ह्या माणसाकडे दिला होता. आणि हा माणूस सकाळी घेऊन पण आला. पण जिथं गाडी लावली होती सुमितच्या घराबाहेरच कुर्ता विसरलाय. आणि नशीब सचिन अजून एक आणला होता बॅगेत. तो आता फिटिंग करतोय, आम्ही फिरतोय. बिचारा सचिन बिना चपलीचा फिरतोय. काय म्हणायचं सोन्या तुला आपल्या नालायक प्रवृत्तीच्या लोकांवरती? भूक लागली की कांदायची चुकतंय काहीतरी. सचिन लाईक करो. सचिनकडे आता कुर्ता आहे, त्याने मिंत्रावरनं मागवला होता. कसला जबर दिसतोय मस्त. सचिन काय म्हणायचं तुला प्रसाद बद्दल 2 शब्द? सचिनचं तोंड बघू शकता त्याच्या चूक माणूस आहे. चूक माणूसच करतो. काय म्हणायचं नाही भेटला एवढं काय. जी पॅन्ट आणि जवळजवळ तिकडनं गेलो. इकडे म्हणजे दगडाची टाकी येते. जावा दगडाची टाकी दिसते ना, दुकान दिसली दोन. आता जावा इथनं एवढ्याची पुढे असं करत जी पॅन्ट आम्हाला जे हनुमानवाले जवळजवळ 350-400 रुपयाला 250 एवढं नाही. 400 रुपयाची पॅन्ट आहे ती. इथं आम्हाला 999 म्हणजे जवळजवळ आमचे हनुमानवाले द ग्रेट के मॉल जिंदाबाद. आपण एका मंदिरात आलोय. मंदिर दिसलं तिथे काय पडून बाहेर पूर्ण असं गरम वातावरण आहे. आता 1 नंबर थंड वातावरण आहे. हर हर महादेव. मॅचिंग असं भेटलेलं आहे सचिनला. सचिन खुश ना? काय समज कॉन्ट्री काढा. मायला कॉन्ट्री मागते भाई. नको देऊ, हरवलेल्याचे पण देऊ नको तू. त्याला कळत नाही का स्वतः घेऊन फिरायचं आहे का नाही? त्याला माहित पण नव्हतं तू एवढं कोणतं तरी तू घेऊन आला. हा बाईचा प्रामाणिकपणा आहे. नाही जमणार. चुकी तुझी आहे. आला एक मनुष्य. अरे नवरदेव इकडं कुठं आला नवरदेव. सुमितला नाही का जात एक. तर आमचे युवा नवरदेववरती आम्ही ट्राय करतोय. बस की आता काय कानाच्या खाली सावळा कुंभार. सावळा कुंभार सचिनला भारी दिसेल. अरे दलिंदर लग्नाला टाइम आहे. दुसरा नवरदेव इथं तयार आहे. मस्त एक नंबर दिसतोय. काय फिटिंग करायची गरज नाही सध्या. तर आमचे सबस्क्रायबर सांगतील व्हिडिओ मध्ये फिटिंग करायची गरज आहे का नाही ते नक्की कमेंट करा सचिनच्या या पॅन्टीवरती. सचिन सगळे कपडे विसरून आलाय तिकडं. 10 मिनिटात कधी झोपलीत कळलंच नाही. सोन्या बाकीची वाकव रे. गेले संपले झालं लग्न इथं. आता झोपल्यात संध्याकाळी त्रास देतील मग बाकीच्यांना. यश तर कसला झोपलाय गाडा. अशा तऱ्हेने खूप वेळानंतर पोहोचलेला आहे. आणि नवरदेव आमचे इथं तयार आहेत. काय वैतागले 2 मिनिटं वैतागले नवरदेव.
दादूच का रे चड्डीवर आलाय आलोय नवरदेवने काही सोय नाही केली कधी काय सोय रे अरे धाम नवरदेवाचं तिथं काय गोरच रे पैसे रे गो शोभा दिसतंय रे काय मॅच होते एक नंबर वाटते दादे सुपरमॅन का भाई दादे मॅन कवठे महाकाळ कराड तासगाव गाडी सजून आलेली आहे आता दिव्यांनी कोणाची दिव्यांनी कोणाची नवरदेव थांब अजून कोणाचा आदेश नाही आला आपल्याला नवरदेव काय म्हणायचं तुला एक नंबर काय परफेक्ट वहिनींचं गाव एक नंबर आतापासून सुरू वहिनींचं गाव एक नंबर ए कलवरे कुठं होती तू कार्यालयाच्या शेजारीच द्राक्षाच्या बागा आहेत हे बघा लटकलेले द्राक्ष किती सुंदर आहे हे सोन्या तसं खाऊ नको केमिकल असतं हा धुवून घेऊ ना हे द्राक्ष बघा टेस्ट करू आपण आधी पण पहिल्यांदा धुवू जराशी पाणी धुऊ का पाणीच आहे ना ते दिसतो जराशे धुतलेले आहेत जबर आहेत तसेच लागतात रे दुकानात पण आपण गोड आहेत ना पैसे देऊन खाण्याचा आणि फुकट खाण्यात ते जाऊ दे पैसे देऊन आणि फुकट खाण्याचा फरक कळतो तुला माझ्या शेतात पुरे कळलं का द्राक्ष नाही मस्त मस्त कुणाला सांगू नका जात घेऊन जाऊ ड्राय किवी कुणाला सांगू नका जात घेऊन जाऊ ड्रायफ्रूट मध्ये किवी झाड झाड नाही चला तर आता जेवणाचं नियोजन आहे की भूक लागली हा माणूस बघा एकटा बसला अख्खी आर्मी वाईज इकडे आहेत आणि हा एकटा बसलाय याची परत फेड करावी लागेल याची परत फेड करावी लागेल गद्दारी आणि गद्दारांना क्षमा नाही गरिबांचा कबीर सिंग झालं का आम्ही कबीर सिंगला गॉगल घालतो नमस्ते आम्ही आमचं कबीर सिंग गॉगल घालतो गरिबांचा कबीर सिंग साईडला कोशिंबीर तयार होती नवरदेवाला आता उचलून घेतलाय मामांनी नवरदेव नीट नीट नाही वहिनींचं आगमन झालेलं आहे सुमित कसा लाजत गाजत कोपऱ्यात थांबला वैतागलीच दोघे गरिबांचा कबीर सिंग थोडं बघू सोन्या दोन मारायला एखादं तर आता बऱ्यापैकी तयारी झाली नवरदेवाचा मेकअप चालू आहे चला तर नवरदेवाचा लुक बघा सचिन मोबाईल सांग नवरदेवाला तयार करतो नवरदेवाचा पेटा यश भाऊ होईल का यांचं फोटोशूट चालू आहे इकडं कबीर सिंग मस्त मस्त भाई मस्त बर्फ मिलेगा ना डालना पडेगा चलेगा तर नवरदेव आता निघालाय रेडी होईल बसा गाडी नवरा झाला आमचा माणूस काका पण तयार झालेत
व्हायलाच लागणार. चला आमच्या तिकडं आपण पण निघू आता कार्यालयाच्या दिशेने. तिथलं डेकोरेशन कसं काय दाखवू. चला आर्मी बॉयज. साठी घोडा तयार आहे. शेवटची संधी देण्यात येत आहे सुमित्रेला. पळून जाऊ शकतो. शेवटची संधी पळून जाऊ शकतो. अजून वेळ गेलेला नाही. नाच रे.
तर आता अण्णाला उखाणे सांगतात सगळे. अण्णा उखाणे पाठ करून ठेव, गरज पडून हे उखाणे द्या अण्णाला. पेटा एकदम जबरदस्त एकदम नाच थोडा. अरे कुठे कलवली ना तू आली माहिती नाही याच्यात. हे कलवली तू पेटा का नाही बांधा. आता इकडून वहिनींची एंट्री होती. सन्मान्य राहुलजी पोळे साहेब आणि सर्व मान्यवरांचं स्वागत हे दोन्ही बाजू परिवाराच्या वतीनं यांच्यामध्ये यायला आरबी बॉईजचा ब्राह्मण सिमेंटसाठी खास आरबी बॉईजचा ब्राह्मण आलेला आहे. शेवटची अक्षर झाली अन्नाची. जेवल्याशिवाय जाऊ नका भाऊ, जेवल्याशिवाय जाऊ नका. काय बघा वाकला आमचा वाघ वाकला. शेठ पवारांचे सगळे मित्रमंडळी, संतोष शेठ, आमचे भाऊ, एक भाऊ, सगळे एकदम खतरनाक माणसं सगळे. यांचे डॉन भाऊ सगळेजण एकदम असे रॉयल एंट्री टाकलेले. नादच करायचं नाही चला. आदर स्तंभ तुमच्या ग्रुपचे आदर स्तंभ म्हणे आम्ही जाऊ. आता होम हवन होणार आहे. आता हसाय, आता काही प्रॉब्लेम नाही, सगळं झालेलं आहे. झालंय का नाही, आता हसायचं काय रे. तू हसणारच आहे. काय झाले चालेल, सगळं चालेल, सगळं चालेल आमच्याकडे चालू असते. चालू माहिती सांगायचं काय नाही ना. कार्यक्रम चालू झालाय. नवरदेव तिकडे बसलाय मंडपात आणि माहितीये का, जरा टेस्ट करावी लागते. मला सांगायला बरं, जेवण मस्त होतं, क्वालिटी जेवण आहे. सगळ्यांनी खाल्ले, कोण नाही, सगळ्यांनी खाल्लं. खाल्ला मी भात नाही खाला, मी फक्त कटलेट खालाय. मी जास्त काही खाल्लेलं नाही. 8-9 कटलेट, 3-4 रबडीच्या प्लेटा, अजून काय होतं आपण ते जिरा सोडा पिला 3 वाट्या, अजून आईस्क्रीम एक कप खाल्ले, बस. अजून काय खायचं एवढंच राहिले.
गौरव मुलाचे वडील आहेत. आता आई आता यांच्या काय माहिती नाही कुठे हे वडील आहेत. आता सॉरी चव्हाणांची मुलगी पवारांकडे जाणार आहे. तुम्हाला कसं वाटतं आनंद पण आहे दुःख तेवढं चालतंच आता. इमोशनल माझा बेटा काय म्हणतो मी काय नाही म्हणतो. यांचा मुलगा आहे. बाकी मग बोल काय तू सांग काय सांग काय नाही का मला दुःख होत आहे बहीण नसणार त्याला येणार चला फोटो काढायचे येणारच नक्कीच बोलून घेणार ना नाही आली तर भेटायला जाणार पण जाणार आता जेवण बिवण झालंय आणि जी काही पनीरची भाजी बिजी होती ती काय आम्हाला भेटली नाही शेवटच्या पंक्तीचा परिणाम. सुमित भाऊंकडनं नक्कीच पार्टी घेऊ दिली तर. बूट बीट घेण्याच्या नादात थोडासा नाही, परत झाला कल्लाळ. तर झालं शेवटी ते मी सुमित भाऊंचं डेकोरेशन बघून घेतलं. तुम्ही डेकोरेशन दाखवू शकते आता दिसणार नाही पुढचं. तर सुमित आमच्या ग्रुपमधून निघून गेलेला आहे त्यामुळे सुमितचा मावस भाऊ आहे थोडं नाही. तर ह्याला आम्ही आमच्या ग्रुपची मेंबरशिप देऊन घेतलेला आहे. फॉर्म भरून घ्या सौरभ याच्याकडनं. हेच ते मेंबर इकडे माझं अख्खा 150 रुपये नुकसान झाले बोटामध्ये भरून कोण देणार मला. हा इथं परिस्थिती काय 100 रुपये गोळा करून इथं लग्नाला आलोय. डोळ्यात पाणी बघा आम्हाला किती वेळा केलं त्याला काय समजावून की व्यवस्थित ये. तर चला निघू का हे विवेकचे बंधू. धन्यवाद भाऊ. चला धन्यवाद भाऊ. लाईक शेअर सबस्क्राईब. आर्मी फ्रेंड सर्कल धन्यवाद भाऊ. अहमदाबाद श्रीलंका. चला तर आर्मी बॉईज अशा तऱ्हेने उरकलेला आहे. वातावरण एकदम चिल आहे. चला फ्रीज बीज उचलायचे आहेत. सिमितचे फ्रीज बीज उचलायचे आहेत. चला सोफा विकणार आहे का दोघे घेऊन जात. चला आर्मी बॉईज आज खूप दमलेले आहेत. जाम वैतागलो होतो. आता डिझेल भरलंय. ए सोन्या यकी सोन्या आमचा सगळ्या भाऊ जरा आलंय गडबडीत आता ते का आल्या. नालायक माणूस रबडी रबडी टाकून आलेला आहे हा. जाम वैताग आलेला आहे. आम्ही जरा थांब जाम वैताग आलेला आहे. मध्ये काही व्हिडिओ काढता आला नाही. जवळजवळ आता मी आता हायवेला लागलोय. 1-2 तासाचं अजून अंतर आहे. सारंग शिंदे वन साइड वळतोय वन साइड. चला तर आता जवळजवळ 5:15 झालेत आणि आता आम्ही आलोय. सगळी गाडी काढतात. नवरदेवाकडून यायचं आहे. नवरदेवांनी स्वागतासाठी तर घर सजवले वहिनी. सौरभ भाऊ चला मस्त वाटलं ना. सौरभ भाऊ चौथे निकाल मोठा कसा आळस देतोय रेडा आमचा. आपलं काय दिसायची ना. चला तर आता आम्ही घरी निघालोय. तर हा व्लॉग आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. लग्नाचा ब्लॉग इथंच संपवतोय. नवरदेव घरी पण आलाय. तर चला चॅनलला लाईक करा शेअर करा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा. चला.